तर लोणीकरांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आलेला आहे। पाहूया टॉप 9 बातम्या। तुमच्या बाबाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले। तुमचे कपडे, पायातील बूट, मोबाईल ही आमच्यामुळे। स्थानिक विरोधकांवर टीका करताना माजी मंत्री आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची मगरुरीची भाषा। त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये त्या बापाला पेरणीला दिले। पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे। काही राजकीय पक्षांचं टोळकं मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतायत। 10 ते 12 लोक केंद्राला, मुख्यमंत्र्यांना मला टार्गेट करतायत। ते वक्तव्य त्यांच्यासाठी होतं। वादानंतर बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण। टोल करण्याची ती 10 लोकांची एक छोटी कारखाना फॅक्टरी आहे असं मी म्हणालो। त्याच्यामुळे मी काही वावगं बोललो नाही आणि मी जे बोललो आहे ते राजकीय पक्षाच्या त्या 10-12 लोकांच्या टोळक्याला बोललेलो आहे। पेडगावमध्ये महिलांचा सिंदूर पुसला गेला तो मोदींमुळेच। मुंबईतील जमिनी अदानीच्या घशात जात आहेत त्या मोदींमुळेच। भाजपचे लोक जनतेला लाचार समजतात पण जनता स्वाभिमानी आहे। लोणीकरांनी समजून घ्यावं। संजय राऊत यांचा लोणीकर आणि भाजपवर हल्लाबोल। त्याची जनता स्वाभिमानी आहे, ती लाचार नाही। हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारची लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे। जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतायत, अस्वाभिमानी समजतायत, मोदींच्या चरणाचे दास समजतायत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। लोणीकरांनी किती लोणी आणि तूप खाल्लं ते महाराष्ट्राला माहिती आहे। माफी मागा नाहीतर महाराष्ट्रात फिरून देणार नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा। गुन्हा दाखल करण्याची मागणी। अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं म्हणजे अत्यंत घृणास्पद आहे। लोणीकरांनी किती लोणी खाल्लं आणि किती तूप खाल्लं आणि त्याचं काय काय केलं हे सर्व महाराष्ट्र जाणतो। यांना कोणत्याच गावात आम्ही फिरू देणार नाही हे या निमित्तानं आम्हाला सांगायचं। माजी मंत्री बबनराव लोणीकरांचं वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान। लोणीकरांना महाराष्ट्राने जागा दाखवायला हवी। लोणीकरांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांचा निशाणा। ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती असल्याचाही घणाघात। तुमची आमदारकी, नेतेगिरी, तुमचे कपडे, बूट आणि गाडीतील डिझेलही जनतेमुळेच याचे बोल लक्षात ठेवा। निवडणूक येते। अंबादास दानवेंचा लोणीकरांवर हल्लाबोल। मात्र याचा निषेध सगळ्या जनतेने करण्याची आवश्यकता की मी केलं, भाजपने केलं। बूट पण भाजपने दिले आणि चप्पल पण। हे बूट नंतर तुमच्या पडतील ना थोबाडावर, मग तुम्हाला कळतील। म्हणून या अशा भूमिकेचा आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। भाजप नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का? शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असताना दिलासा देण्याऐवजी उपकाराची भाषा नेत्यांना शोभते का? अशा लबाड लांडग्यांना आसूड दाखवावाच लागेल। रोहित पवारांची लोणीकरांवर टीका। बबनराव हे वागणं बरं नव्हतं। तुमचा आत्मसन्मान खुशाल गहाण ठेवा। जनतेचा आत्मसन्मान मात्र शाबूत आहे। सुषमा अंधारेंची टीका। जनता कष्टाने कमावून खाते, तुम्ही भ्रष्टाचार करून खाता। अंधारेंकडून निशाणा।